मुलांनो, आत्तापर्यंतच्या 14 व्हिडिओजमध्ये मी या बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या चॅप्टरची पूर्ण थिअरी घेतलेली आहे आणि प्रॅक्टिस सेट्ससुद्धा पूर्ण घेतलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला ते समजलं असेल. आता प्रॉब्लेम सेट 1कडे मी येतो आहे. हे या चॅप्टरचा शेवटाला आपण पोचलेलो आहे. प्रॉब्लेम सेट 1मध्ये आपल्याला MCQs दिलेले आहेत. MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे आपल्यासाठी मार्कांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण आपल्या 9th क्लासचा जो सेमिस्टरचे जे पेपर्स असतात त्याच्यामध्ये MCQs आपल्याला विचारले जातात आणि त्याच्यासाठी आपल्याला हे MCQs करणं खूप महत्त्वाचं असतं. तर इथे मी फर्स्ट क्वेश्चनकडे येतो. सिलेक्ट द फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 1. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स खाली दिलेले आहेत, त्याच्यापैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला निवडायचं. सोपे पण असतात काही. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. सेगमेंटला किती मिड पॉईंट्स असतात. जेव्हा सेगमेंटच्या मिड पॉईंटची मी डेफिनेशन शिकवली होती तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं सेगमेंटला फक्त एक आणि एकच म्हणजे 1 अँड ओनली 1 मिड पॉईंट असू शकतो. मी त्या आन्सर्सचे अल्टरनेटिव्ज तुम्हाला दिलेले आहेत. ओनली 1, 2, 3 आणि मेनी. त्याच्यापैकी हा फर्स्ट अल्टरनेटिव्ह जो आहे हा करेक्ट आहे. सेगमेंटला ओनली 1 मिड पॉईंट असतं. हाऊ मेनी मिड पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. 2 डिस्टिंक्ट लाईन्स जर एकमेकींना इंटरसेक्ट झाल्या तर त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये काय असतं. तर तुम्हाला हे पण सांगितलं होतं मी की इफ 2 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. जर 2 लाईन्स एकमेकींना जर इंटरसेक्ट झाल्या तर त्यांचं इंटरसेक्शन जे असते तो इंटरसेक्शन म्हणजे त्यांच्यातला कॉमन असतो पॉईंट. म्हणजे जर 2 लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट होत असतील तर त्यांचं इंटरसेक्शन हा एक पॉईंट असतो आणि हा फक्त एकच पॉईंट असतो. म्हणजे सेकंड जे आहे आपल्याला हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. इथे आपलं उत्तर आहे 1 पॉईंट. नंतर हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स म्हटलेलं आहे. तर 3 डिस्टिंक्ट पॉईंट्सच्या बाबतीत तुम्हाला 2 पॉसिबिलिटीज असतात. एक तर हे 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स जे आहेत, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, हे एका लाईनमध्ये असू शकतात आणि क्वचित असं पण होईल हे 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स जे आहेत हे नॉन कोलिनियरसुद्धा असू शकतात. मग आता इथे आपल्याला म्हटलेलं आहे हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड. डिटरमाइंड म्हणजे निश्चित करणं आहे. तर हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. 3 डिस्टिंक्ट पॉईंट किती लाईन्स डिटरमाइन करतात म्हणजे निश्चित करतात. आता इथे पॉईंट्स कसे आहेत, हे 3 पॉईंट्स कसे आहेत आपल्याला दिलेलं नाही आहे. हे जर कोलिनियर असतील तर मग हे 3 पॉईंट्स फक्त एकच लाईन डिटरमाइन करतील आणि हे 3 पॉईंट्स जर असे नॉन कोलिनियर असतील तर हे 3 पॉईंट्स मग ही एक लाईन, या दोघांमधून जाणारी ही दुसरी लाईन आणि या दोघांमधून जाणारी एक तिसरी लाईन. म्हणजे जर 3 पॉईंट्स असे नॉन कोलिनियर असतील मग मात्र एक AB लाईन, एक AC लाईन आणि एक BC लाईन अशा 3 लाईन्स हे डिटरमाइन करतील. आणि 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर फक्त एकच लाईन हे 3 पॉईंट्स डिटरमाइन करतील. तर इथे आपल्याला फक्त 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स म्हटलेलं आहे. विदर दे आर कोलिनियर और नॉन कोलिनियर हे आपल्याला दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे याचे 2 आन्सर्स आपल्याला येतील की 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स किती लाईन्स डिटरमाइन करतात. तर जे कोलिनियर असतील तर 1 लाईन आणि नॉन कोलिनियर असतील तर 3 लाईन्स. म्हणजे आपला आन्सर होईल C.
नंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे फाइंड डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ए आणि बी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं आहे इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5 रिस्पेक्टिव्हली. तुम्हाला मी जेव्हा डिस्टन्स शिकवलं होतं तेव्हा सांगितलं होतं दोन पॉईंटमधलं जेव्हा डिस्टन्स तुम्हाला काढायचं असतं तेव्हा दोघांचे कोऑर्डिनेट्स पहा आणि लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करा. ते ए आणि बीमधलं डिस्टन्स काढायचं आहे आणि ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स आहेत -2 आणि 5. या दोघांमध्ये मोठा आहे 5. तर तुम्हाला लार्जर कोऑर्डिनेटमधून म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी जर काढायचं असेल तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये, तर लार्जर कोऑर्डिनेटमधून म्हणजे 5मधून तुम्हाला मायनस करावं लागेल स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे -2. लार्जर कोऑर्डिनेट 5 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट -2 आहे. लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट तुम्ही मायनस करताय, मग इथे 5 मायनस ऑफ -2 होईल. मग हे होईल 5 मायनस मायनस प्लस होईल आणि 2 म्हणजे आन्सर आलं तुमचं 7. म्हणजेच ए आणि बीमधलं डिस्टन्स असेल 7 युनिट्स. तर इथे हा पर्याय आपल्याला असेल, हे बघा इथे दिलेलं आहे 7. आता नेक्स्ट आहे आपल्याला बिटवीननेस दिलेला आहे. क्यू इज बिटवीन पी अँड आर. क्यू हा पॉईंट पी आणि आरच्या मध्ये आहे. अँड डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इक्वल टू 2. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला 3 पॉईंट्सचं बिटवीननेस दिलेलं आहे आणि 3 पॉईंट्समधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेस दिलेले आहे. एक डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपल्याला दिलेलं आहे क्यू इज बिटवीन पी अँड आर. मग इथे हे बिटवीननेसवरून डिस्टन्स रिलेशन लागेल. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स पी अँड आर. मग आता इथे 3 डिस्टन्सेस जे होते 3 पॉईंट्समधले त्यांच्यामध्ये हे रिलेशन असेल बिटवीननेसवरून. आता मी काय करतो, या 3पैकी जे डिस्टन्सेस दिलेले आहे ते याच्यामध्ये टाकतो. डिस्टन्स दिलेला आहे पी आणि क्यूमधला 2 आणि पी आणि आरमधला 10 आणि क्यू आणि आरमधला आपल्याला काढायचं आहे. तर पी आणि क्यूमधलं डिस्टन्स दिलं आहे 2, क्यू आणि आरमधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे आणि पी आणि आरमधलं डिस्टन्स दिलेलं आपल्याला 10. मग देअरफॉर डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू 10. हे +2 मी इकडे घेईल, हे होईल -2. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर हे होईल 8, म्हणजेच 8 युनिट्स. तर इथे आपल्याला आन्सर दिलेलं असेल. आपण बघू बी आन्सर आपल्याला दिलेलं आहे. तर हे MCQs आहेत. हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं. प्रॉब्लेम सेट 1 हेडिंग टाकायचा, हा क्वेश्चन लिहायचा. MCQचे आन्सर्स कसे लिहायचे बघा. पहिल्याचं स्टेटमेंट लिहायचं, त्याच्या पुढे पर्याय लिहायचे आणि त्याच्या खाली मग आन्सर लिहायचं. सेकंडचं पण तसंच करायचं. पहिल्यांदा क्वेश्चन लिहायचा, त्याचे अल्टरनेटिव्ज लिहायचे आणि मग त्या अल्टरनेटिव्हवर तुम्ही असा मार्किंगसुद्धा करू शकता. आणि थर्डचं पण, आता हे तिघांमध्ये सोल्युशन नव्हतं. फोर्थ क्वेश्चनमध्ये आणि फिफ्थ क्वेश्चनमध्ये हे सोल्युशन्स दिलेले आहे. तर हे सोल्युशन्स तुम्ही करायला काही हरकत नाही. तर हे तुमच्या वहीमध्ये पहिल्यांदा हा MCQ लिहून घ्यायचा, त्याच्याखाली त्याचे अल्टरनेटिव्ह लिहून घ्यायचे, आन्सरवर राईट मार्क करा आणि याच्याखाली हे सोल्युशन लिहून घ्या. हे जे फोर्सचं सोल्युशन होतं हे तुमच्या वहीमध्ये यासाठी असू द्या की आपण काय केलं नेमकं हे तुम्हाला माहीत राहील. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. नंतर हे फिफ्थ क्वेश्चनचं सोल्युशन होतं. हे फिफ्थ क्वेश्चनचं सोल्युशन तुमच्या वहीमध्ये असू द्या. पहिल्यांदा हा क्वेश्चन लिहायचा MCQचा, मग त्याचे अल्टरनेटिव्ज लिहायचे, करेक्ट अल्टरनेटिव्हवरती राईट मार्क करायचा आणि त्याच्याखाली तुमच्यासाठी हे सोल्युशन जे आहे फिफ्थचं हे तुमच्यासाठी असू द्या. म्हणजे आन्सर कसं काढलं याचं
त्याची माहिती आपल्याजवळ राहील आणि जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता मी सेकंड क्वेश्चनकडे येतो. ऑन अ नंबर लाईन. या सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनवरून हे 1, 2, 3 आणि 4 हे स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे ओळखायला सांगितलेलं आहे. आणि कोविडमुळे जो आपला अभ्यासक्रम कमी झाला त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला या सेकंड क्वेश्चनमधले हा जो थर्ड आणि फोर्थ जे सब क्वेश्चन्स आहेत ते काढून टाकलेले आहेत. म्हणजे स्टेटमेंट आहेत. थर्ड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट हे कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त फर्स्ट आणि सेकंड हे स्टेटमेंट्स राईट आहेत की रॉंग आहेत ते रिझन सकट सांगायचं आहे. ऑन अ नंबर लाईनवर कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू आर आर 3, -5 and 6 respectively. State with reason whether the following statements are true or false. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम म्हणतो नंबर लाईनवर 3 पॉईंट्स आहेत पी क्यू आणि आर आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स अनुक्रमे आहेत 3, -5 आणि 6. म्हणजे पीचा कोऑर्डिनेट 3, क्यूचा कोऑर्डिनेट -5 आणि आरचा कोऑर्डिनेट 6. तर तुम्हाला रिझन सकट सांगायचं आहे की हे खाली दिलेले स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत. तर याच्यापैकी फर्स्ट आणि सेकंड हे दोनच स्टेटमेंट तुम्हाला आहेत. आता हा जो क्वेश्चन आहे इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे की हे स्टेटमेंट्स जे दिलेले आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे रिझन सकट सांगाय. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, एक नंबर लाईन आपण घेऊ. त्या नंबर लाईनवर हे जो सेकंड क्वेश्चन आहे तुमचा प्रॅक्टिस सेटचा, आपला प्रॉब्लेम सेटचा, प्रॉब्लेम सेट 1 चा सेकंड क्वेश्चन आहे. मी क्वेश्चन लिहित नाही, तुम्ही तर याच्यामध्ये आपण सोल्युशनमध्ये काय करावं लागेल, आपल्याला एक नंबर लाईन आपल्याला घ्यावी लागेल, एक लाईन काढावी लागेल तुम्हाला अशी आन्सरमध्ये. आणि या नंबर लाईनवर तुम्ही इथे समजा हा पॉईंट घेतला ज्याचा कोऑर्डिनेट 0 आहे. मग इथून सेम लेंथचे असे युनिट्स तुम्हाला पाडायचे याचे. आणि इकडे पण तुम्हाला असे सारख्या अंतरावरती पॉईंट्स घ्या. मग हा जो पॉईंट आहे 0 आणि इथे कोऑर्डिनेट असेल 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5 आणि इकडे 6. इकडे -1, -2, -3, -4, -5. आता आपल्याला पॉईंट्स जे दिले ते पी, क्यू आणि आर. तर 3 कोऑर्डिनेट असलेला पॉईंट पी आहे, म्हणजे पीचा कोऑर्डिनेट 3 आहे. तर इथे नंबर लाईनवर मी हा 3 कोऑर्डिनेट असलेला जो पॉईंट आहे त्याला नाव देईल पी. नंतर -5 कोऑर्डिनेट आहे क्यूचा, म्हणजे -5 कोऑर्डिनेट आहे क्यूचा. तर हा -5 कोऑर्डिनेट असलेला पॉईंट आहे, याला नाव देईल मी क्यू. आणि आरचा कोऑर्डिनेट आहे 6. तर मग 6 कोऑर्डिनेट असलेला जो पॉईंट आहे याला नाव देईल मी आर. मग इथे लिहिल मी. आता पहा इथे तुम्ही नंबर लाईनच काढली. त्या नंबर लाईनवर जे कोऑर्डिनेट्स असतात 0 असतो, 0च्या राईट साईडला 1, 2, 3, 4, 5, 6, 1, इकडे -1, -2. तर आपण एक नंबर लाईनच काढली आणि पॉईंट्सना नावं दिले अकॉर्डिंग टू गिव्हन कोऑर्डिनेट्स. आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं की 3 कोऑर्डिनेट असलेला पी पॉईंट आहे, -5 कोऑर्डिनेट असलेला क्यू पॉईंट आहे आणि 6 कोऑर्डिनेट असलेला आर पॉईंट आहे. मग इथे अकॉर्डिंग टू कोऑर्डिनेट्सनुसार तुम्ही पॉईंट्सना नावं दिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल, इथे फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे 3 पॉईंट्स होते आणि 3 पॉईंट्समध्ये बिटवीननेस असते अकॉर्डिंग टू देअर कोऑर्डिनेट्स वेन द पॉईंट्स आर प्लॉटेड ऑन द नंबर लाईन. म्हणजे कोऑर्डिनेट्सनुसार जेव्हा तुम्ही पॉईंट प्लॉट केले किंवा पॉईंट्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू देअर कोऑर्डिनेट्स, त्यांच्या कोऑर्डिनेट्सनुसार जेव्हा तुम्ही पॉईंट्सना नावं दिले, जर 3 कोऑर्डिनेट्स असलेला पी, 6 कोऑर्डिनेट असलेला आर,
-5 कोऑर्डिनेट असलेला क्यू. तर तुमच्या लक्षात आलं की पी इज बिटवीन क्यू अँड आर. आता इथे मी लिहिल अकॉर्डिंग टू coordinates the positions of points P, Q and R on number line are as above, and it is observed that P is between Q and R. म्हणजे मी लिहिलं की अकॉर्डिंग टू कोऑर्डिनेट्स, म्हणजे कोऑर्डिनेट्सनुसार द पोजिशन्स ऑफ पॉईंट्स पी, क्यू अँड आर ऑन नंबर लाईन आर ॲज अबव. म्हणजे कोऑर्डिनेट्स जे दिलेले होते त्यांच्यानुसार पी, क्यू आणि आर या पॉईंट्सच्या पोजिशन्स ज्या आहेत नंबर लाईनवरच्या त्या आहेत ॲज अबव. म्हणजे ॲज अबव म्हणजे वर दाखवल्याप्रमाणे. अँड इट इज ऑब्झर्व डॅट, आणि असं लक्षात येतं की पी इज बिटवीन क्यू अँड आर. म्हणजे कोऑर्डिनेट्स जे दिले पॉईंट्सचे त्याच्यानुसार हे जे पॉईंट्स आहेत पी, क्यू आणि आर यांच्या पोजिशन्स ह्या वर दाखवल्याप्रमाणे आहेत. आणि असं लक्षात येतं की पी इज बिटवीन क्यू अँड आर. आता स्टेटमेंट नंबर 1 दिलेलं आहे तुम्हाला, की स्टेटमेंट नंबर 1 दिलं आहे तुम्हाला इथे, जे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगायचं आहे तुम्हाला. हे स्टेटमेंट आहे पहिलं, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. तर हे पहिलं स्टेटमेंट आहे, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. आता पण डिस्टन्स रिलेशनवरून तुम्हाला कोलिनियरिटी कळत असते आणि बिटवीननेस कळत असते. मी तुम्हाला बिटवीननेस शिकवलं तेव्हा शिकवलं होतं की 3 पॉईंट्समधल्या 3 डिस्टन्सेसपैकी 2 डिस्टन्सेसची सम जे स्मॉलर असतात त्यांची सम लार्जेस्ट एवढी असेल तर त्यांच्यामध्ये डिस्टन्स रिलेशन लागू झालं असं आपण म्हणतो. म्हणजेच ते 3 पॉईंट्स कोलिनियर असतात. आणि सममध्ये जो पॉईंट रिपीट होत असतो तो इतर दोघांच्या मध्ये असतो. आता हे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपल्याला काय सांगते पहा, पी, क्यू आणि आर या 3 पॉईंट्समधले 3 डिस्टन्सेस असतात. आणि त्या 3 डिस्टन्सेसपैकी इथे या पहिल्या स्टेटमेंटमध्ये 2 डिस्टन्सेसची सम ह्या तिसऱ्या डिस्टन्स एवढी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ झाला हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत असं हे स्टेटमेंट आपल्याला सांगतं. मग 3 पॉईंट्स कोलिनियर असतील तर नक्कीच एक पॉईंट इतर दोघांच्यामध्ये असतो, म्हणजेच त्यांच्यात बिटवीननेस असते. मग 3 पॉईंटमधल्या 3 डिस्टन्सेसपैकी दोघांची सम तिसऱ्या वेळी असेल तर पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजे इथे हे स्टेटमेंट आपल्याला जे सांगितलेलं आहे की पी आणि क्यूमधलं डिस्टन्स प्लस क्यू आणि आरमधलं डिस्टन्स इक्वल टू पी आणि आरमधलं डिस्टन्स. तर या डिस्टन्स रिलेशनवरून एक गोष्ट क्लिअर होते की पॉईंट्स पी, क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत. आणि जो या सममध्ये रिपीट झाला तो आहे क्यू. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला सांगते की पॉईंट्स पी, क्यू, आर आर कोलिनियर अँड क्यू इज बिटवीन पी अँड आर. म्हणजेच हे स्टेटमेंट इम्प्लाय करते. मग मी याचा आन्सर लिहिल की गिव्हन स्टेटमेंट म्हणजे हे स्टेटमेंट आहे. गिव्हन स्टेटमेंट इम्प्लाइज डॅट, हे जे स्टेटमेंट आहे हे इम्प्लाय करते की पॉईंट्स पी, क्यू अँड आर आर कोलिनियर अँड क्यू इज बिटवीन पी अँड आर. तर ते हे पी, क्यू, आर आर कोलिनियर अँड क्यू इज बिटवीन पी अँड आर हे आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो की गिव्हन स्टेटमेंट इम्प्लाइज डॅट क्यू इज बिटवीन पी अँड आर. that is points P,
Q and R are collinear and Q is between P and R, which is नॉट ट्रू. हे ट्रू नाही, कारण आपल्या कोऑर्डिनेट्सनुसार हे 3 पॉईंट्स पी क्यू आर हे जरूर कोलिनियर आहेत, पण कोऑर्डिनेट्सनुसार पी हा पॉईंट क्यू आणि आरच्या मध्ये असतो. नंबर लाईनवर कोऑर्डिनेटची जी सिस्टीम असते त्याच्यानुसार हा पी पॉईंट जो आहे, आपण कोऑर्डिनेट्सच्या नुसार पॉईंट्सचे नावं दिले होते, तर आपल्या लक्षात आलं होतं की दिलेले कोऑर्डिनेट्स जे आहेत त्याच्यानुसार हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि पी हा पॉईंट क्यू आणि आरच्या मध्ये आहे. तर हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे हे इम्प्लाय करत आहे की हे 3 पॉईंट्स पी क्यू आर हे कोलिनियर आहेत आणि क्यू इज बिटवीन पी अँड आर. तर गिवन स्टेटमेंट इम्प्लाइज दॅट, हे जे स्टेटमेंट आहे हे इम्प्लाय करते आपल्याला क्यू इज बिटवीन पी अँड आर, म्हणजेच पॉईंट्स पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत आणि क्यू हा पी आणि आरच्या मध्ये आहे, जे ट्रू नाही आहे कारण आपलं बिटवीननेस आहे पी इज बिटवीन क्यू अँड आर. आता आपण सेकंड क्वेश्चन जो आहे त्याच्या सेकंड स्टेटमेंटकडे येऊ. सेकंड स्टेटमेंट आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. सेकंड स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर अँड क्यू इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. आता हे जे स्टेटमेंट आहे हे काय इम्प्लाय करते, पुन्हा तेच झालं. 3 पॉईंटमधले 3 डिस्टन्सेस जे असतात त्याच्यापैकी दोघांची सम तिसऱ्या वेळी आहे, म्हणजेच या स्टेटमेंटमध्ये दिलेले पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि सममध्ये आर रिपीट झाला आहे, म्हणजे आर इज बिटवीन पी अँड क्यू. मग आता इथे मी आन्सर लिहितो आहे की गिवन स्टेटमेंट इम्प्लाइज दॅट, इम्प्लाय म्हणजे दर्शविणे. गिवन स्टेटमेंट इम्प्लाइज दॅट, गिवन स्टेटमेंट जे आहे ते दर्शवतं की आर इज बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे हे जे 3 पॉईंट्स आहेत पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. मग मी हे जे स्टेटमेंट आहे याचा मी पुढे मिनिंग पण लिहितो की दॅट इज, म्हणजेच पॉईंट्स पी क्यू अँड आर आर कोलिनियर अँड आर इज बिटवीन पी अँड क्यू. म्हणजे हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलं होतं हे इम्प्लाय करत आहे की हे जे 3 पॉईंट्स आहेत पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये. हे मी कशावर निष्कर्ष काढला, कारण डिस्टन्स रिलेशनमध्ये 2 डिस्टन्सेसची सम तिसऱ्या डिस्टन्स एवढी आहे. जेव्हा 2 डिस्टन्सेसची सम तिसऱ्या डिस्टन्स एवढी असते तेव्हा हे याच्यामध्ये या स्टेटमेंटमध्ये दिलेले पॉईंट्स कोलिनियर असतात आणि सममध्ये जो रिपीट होतो तो इतर दोघांच्या मध्ये असतो. मग हे जे स्टेटमेंट आहे हे दर्शवतं की गिवन स्टेटमेंट इम्प्लाइज दॅट आर इज बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे पी क्यू आणि आर कोलिनियर आहेत हे लिहिलं मी इथे, आणि आर हा पॉईंट पी आणि क्यूच्या मध्ये, जे ट्रू नाही आहे कारण आपल्याला अकॉर्डिंग टू द गिव्हन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स, हे जे पॉईंट्स होते पी क्यू आर यांचे जे कोऑर्डिनेट्स दिले होते त्या कोऑर्डिनेट्सनुसार जेव्हा आपण या पॉईंटनं इथे मांडलं तेव्हा आपल्या कोऑर्डिनेट्सनुसार त्यांच्या पोझिशन अशी आली की पी इज बिटवीन क्यू अँड आर. तर आपल्या या गणितामध्ये ॲक्च्युअली जे कोऑर्डिनेट्स दिले होते त्याच्यावरून बिटवीननेस आहे आपलं की पी क्यू आणि आर हे कोलिनियर आहेतच आणि बिटवीननेस आहे पी इज बिटवीन क्यू अँड आर. तर इथे आपल्याला इथे मिळालं आहे की आर इज बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे. म्हणजे दिलेल्या कोऑर्डिनेट्सनुसार जर आपण विचार केला तर आपल्या 3 पॉईंट्समध्ये पी हा क्यू आणि आरच्या मध्ये आहे. आणि हे जे स्टेटमेंट आपल्याला दिलं होतं या स्टेटमेंटनुसार आपल्याला मिळालं की आर इज बिटवीन पी अँड क्यू, जे ट्रू नाही आहे. मग मी इथे लिहिल विच इज नॉट ट्रू. तर असं आहे, हे एवढं मोठा आन्सर तुम्हाला लिहावं लागेल त्याच्यासाठी, कारण हा सेकंड क्वेश्चन जो तुम्हाला विचारलेला आहे
हा क्वेश्चन तुम्हाला MCQ नाही आहे. हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला त्याचे आन्सर्स विथ रिझन विचारलेले आहेत. त्याच्यामुळे याचं सोल्युशन लिहिताना, त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला हे एवढं करावं लागेल. पहिले नंबर लाईनवर जे पॉईंट्स तुमचे दिले होते PQR, त्यांच्या कोऑर्डिनेटनुसार तुम्ही त्या नंबर लाईनवर पॉईंट्सचे नावं घेतलेले आहे. -5 कोऑर्डिनेट असलेला Q, 3 कोऑर्डिनेट असलेला P, 6 कोऑर्डिनेट असलेला R. आणि हे काढल्यावर तुमच्या लक्षात आलं की कोऑर्डिनेट्सच्या नुसार पोझिशन्स जे आहेत, ते पॉईंट्सच्या पोझिशन्स जे आहेत ते अशा आहेत. आणि इथे बिटवीननेस मिळतं P इज बिटवीन Q अँड R. आणि त्याच्यामुळे हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, ज्याच्यावरून आपल्याला 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत कळतात, पण Q हा P आणि Rच्या मध्ये येतो. म्हणजे या कंडिशननुसार हे जे स्टेटमेंट दिलं आहे याच्यानुसार हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत, पण Q हा P आणि Rच्या मध्ये. पण आपल्या प्रॉब्लेममध्ये सिच्युएशन आहे P इज बिटवीन Q अँड R. आणि इथे आपल्याला या स्टेटमेंटवरून मिळतं आहे Q इज बिटवीन P अँड R. म्हणजे PQRच्या मध्ये आहे, हे ट्रू आहे आपल्या प्रॉब्लेमसाठी. हे जे आपल्याला मिळालं Q इज बिटवीन P अँड R, हे फॉल्स झालं. हे सेकंड स्टेटमेंट जे दिलं होतं याच्यावरून आपल्याला निष्कर्ष निघतो की R इज बिटवीन P अँड Q, ते पण फॉल्स आहे. R हा P आणि Qच्या मध्ये नाही आहे. R हा P आणि Qच्या एका साईडला आहे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंटसुद्धा फॉल्स आहे. फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स होतं, Q इज बिटवीन P अँड R, हे फॉल्स होतं. आणि सेकंड स्टेटमेंटसुद्धा फॉल्स आहे. इथे आपण थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओला आपण पुढच्या क्वेश्चन्सकडे जाऊ.